आकडे बोलतात हे मात्र विसरता येणार नाही. शीतलताई, जयेश वाणींनी जो मुद्दा उपस्थित केला आहे, महाराष्ट्राचा बिहार होतोय, आमची ताकद लढायची देखील नव्हती, तरी देखील तुम्ही आमची पाठ थोपटली पाहिजे. कारण जवळपास 33 ते 35 जागांच्या दरम्यान जिल्हा परिषदेमध्ये जागा मिळताना ठाकरे गटाला दिसत आहे. त्यांनी हे मान्य केलं की त्यांची शक्ती नव्हती, हे मला वाटतं खूप बरं झालं. कारण आता त्यांना त्यांचे डोळे उघडलेले आहेत, त्यांच्या लक्षात आले की त्यांच्याकडे नेतेही नाही आहेत आणि त्यांच्याकडे शक्ती नाही आहे. आणि ही परिस्थिती त्यांच्यावर का आलेली आहे हे त्यांनी कधीतरी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. कारण शेवटी जरी तुम्ही कितीही म्हणालात तरी राजकारणामध्ये नंबर्सना महत्त्व असतं आणि हे आपण बघितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये की नंबर्सना किती महत्त्व आहे. त्याच्यामुळे स्वतः घरातून बाहेर पडायचं नाही. म्हणजे आता तर त्यांना कारण मिळालं, पण तसेही ते महानगरपालिकेला सुद्धा घरातून बाहेर पडलेलं नाही. कुठेही कार्यकर्त्यांशी अटॅचमेंट नाही, ग्राउंडवर काम झिरो आहे. त्याच्यामुळे आणि सतत नकारात्मक राजकारण करणं, नकारात्मक बोलणं हे सतत त्यांनी केल्यामुळे महाराष्ट्रातली जनता त्यांना कंटाळलेली आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना वारंवार दाखवून दिलेलं आहे. तरीही त्यांचे डोळे उघडत नाही आहे आणि तरीही त्यांच्यामध्ये काही फरक होत नाही. तर मला असं वाटतं पुढचे, त्यांनी जसं सांगितलं पुढचे 3 वर्ष इलेक्शन नाही, त्याच्यामुळे पुढच्या 3 वर्षांनी या पक्षाची अवस्था काय होते ही बघण्यासारखी. आता तो पक्ष नाही म्हणता येणार, गटच म्हणता येईल. त्याची अवस्था काय होईल हे आपल्याला दिसेलच. आणि महाराष्ट्राच्या जनतेने योग्य आणि चोख उत्तर दिलेलं आहे की काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे आम्ही उभे राहणार आहेत. आणि त्या पद्धतीने त्यांनी विधानसभेपासून महानगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये महायुतीला क्लिअर मॅन्डेट दिलेला आहे.